जीवन हे एक वर्तुळ नाही, एक लूप नाही, तो एक प्रवास आहे. सतत निरंतरपणे वाहणारी धारा, जिथे कुठेही त्याचा अंत नाही. अनंत काळापासून सुरू असलेली ही धारा, जीवनधारा सतत वाहत आहे. आणि याला वाहण्यासाठी कोण प्रेरित करतो? तर तृष्णा करते. तृष्णा कशी करते? तर तृष्णेमुळे आपलं उपादान म्हणजे आसक्ती उत्पन्न होते आणि आसक्तीमुळे भवाची उत्पत्ती होते. आणि त्या भवाला पूर्ण करण्यासाठी आपण त्या भव जो उत्पन्न झाला त्या दिशेने आपण नेहमी वाहत राहतो. जन्म झाल्यापासून ते मरणापर्यंत आणि त्यानंतरसुद्धा ही ही जी चेतनाची धारा आहे ती या तृष्णेपोटी वाहत राहते. परंतु यामधून मुक्त होणं गरजेचं आहे. ही धारा, जीवनधारा थांबणं महत्त्वाचं आहे. हाच विचार बुद्ध धर्मामध्ये शिकवला जातो की भवमुक्त व्हावं, जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त व्हावं आणि ते मुक्त करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करावं, जेणेकरून तृष्णेला उत्पन्न होणं आपल्याला थांबवता येईल. कारण तृष्णा उत्पन्न होते ती वेदनेमुळं. वेदना का होतात? तर आपल्या 6 इंद्रियासोबत वेगवेगळ्या 6 विषयांचं सतत होत असलेला जो स्पर्श आहे त्यामधनं उत्पन्न होणारी जी वेदना आहे, त्या वेदनेच्या नंतर उत्पन्न होते संज्ञा. संज्ञेमुळे संस्कार उत्पन्न होतात आणि त्यामधनं विज्ञानाची उत्पत्ती होते. आणि अशा तऱ्हेने आपण तिथे तृष्णा उत्पन्न झाल्याचं पाहतो. या वेदनेमुळे संज्ञा, संस्कार आणि संस्काराच्या अनुसार तिथे विज्ञान उत्पन्न होतं. ते लोभयुक्त असू शकतं, ते द्वेषयुक्त असू शकतं किंवा ते मोहयुक्त असू शकतं. आणि हे सर्वप्रथम मनाचे कर्म घडायला सुरुवात होते. आणि मग हे मनाचे कर्म कायेवर आणि वाचेवर प्रकट होतात आणि आपल्या हातून कायाने, वाचेने आणि मनाने कर्म होत राहते. परंतु या वेदनेपोटी असलेली जी बंधन आहे किंवा याच्याशी जे आपण चिकटून राहतो त्यामुळे तृष्णा उत्पन्न होते. आणि या तृष्णेपोटीत मग भवाचे उत्पन्न होऊन आपली ही जीवनधारा अनंत काळापासून अनंत काळापर्यंत सतत वाहत राहते. आणि हे संपूर्ण जे जग आहे, जे आपल्या आजूबाजूला जी भांडवलशाही आहे, ही आपल्याला तृष्णेमध्ये ठेवण्याचं काम करत असते. तृष्णे उत्पन्न होणं हे सर्वप्रथम तर आपल्यावरच अवलंबून आहे. परंतु हे जे वातावरण असतं, जे सध्याचं भांडवलशाहीचं वातावरण आहे, उद्योजकताचं जे वातावरण आहे, ॲडव्हर्टाईजमेंटचं जे वातावरण आहे, याच्यामुळे आपल्या सामान्य माणसाला जो या तृष्णेमध्ये अडकण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि हे जे माध्यम आहे यांच्यामुळे तृष्णेची उत्पत्ती होत राहते. आपल्याला ती तृष्णेची वेदना, ती वेदना पाहिजे असलेली वेदना आपल्यामध्ये उत्पन्न करत राहते, जेणेकरून आपल्या तृष्णा या वाढत राहतात. आणि आपण त्या तृष्णेला पूर्ण करण्यासाठी भवाची उत्पत्ती करत राहतो आणि मग आपला हा जीवन प्रवास जो आहे, सतत हा जन्ममरणाचं जे चक्र आहे याच्यामध्ये आपण फिरत राहतो. परंतु याच जीवनामध्ये जो व्यक्ती या गोष्टीला समजतो, तो अनित्य, अनात्म आणि दुःखयुक्त भावनेला अभ्यास करतो, त्याला जीवनामध्ये उतरवतो, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो. आणि जर का या जीवनामध्ये आपण लोकोत्तर अवस्थाला प्राप्त व्हावं अशा अपेक्षेनं जर आपण जगलो, तर आपण नेहमी प्रेझेंटमध्ये जगू, वर्तमानात जगू, वास्तविकतेमध्ये जगू, या क्षणामध्ये आपण जगू. या क्षणामध्ये जर आपण जगलो तर ज्या तृष्णा उत्पन्न होणार आहेत त्या तृष्णेपासून आपण वाचू शकतो. कारण वास्तविकतेमध्ये तोच व्यक्ती जगू शकतो ज्याला अनित्यता समजते, ज्याला अनात्मता समजते, ज्याला दुःखयुक्तता समजते. तो व्यक्ती वास्तविकतेमध्ये, प्रेझेंटमध्ये, वर्तमानामध्ये, या क्षणामध्ये तो जगतो. आणि असं जगत असताना आपण प्रत्येक क्षण हा नव्या पद्धतीने, नवीन ऊर्जेने, नवीन मानसिकतेने आपण तो क्षण जगतो. आणि त्यामुळे आपण कुठेतरी जीवनाच्या या वर्तुळामध्ये, या रेसमध्ये, या लूपमध्ये फसलो आहे अशी जाणीव होत नाही. आणि आपण खऱ्या अर्थाने जीवनाला पाहतो, जाणतो आणि जगतो आणि आपला जीवन प्रवास हा करतो. आणि अशा पद्धतीनं जर आपण जीवन जगलो तर आपण नक्कीच
या जन्मामध्ये आपण लोकोत्तर अवस्थेला प्राप्त करण्यासाठी आपण सक्षम होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण या जीवन प्रवासाला समजू शकतो. कारण कुठलाही दिवस किंवा प्रत्येक दिवस आपण जरी कामं सारखेच केलेली असेल, क्रिया आपल्या सारख्याच असतील, पण तरीसुद्धा त्या क्रिया सारख्या नसतात. आपण उठतो, आपण तयारी करतो, आपण कामाला जातो, आपण आपलं जीवनयापन करतो, आपण घरी येतो, परत आपण झोपतो, परत आपण दुसरा दिवस त्याच पद्धतीने करतो. परंतु प्रत्येक दिवसामध्ये असलेली आपली मानसिकता, आपली ऊर्जा, आपला हेतू हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे ती सर्व कामे एकसारखी नसतात. हे आपण जाणून घेऊया, वर्तमानात जगूया आणि लोकोत्तर अवस्थेला प्राप्त होऊ अशी आपण अपेक्षा करूया आणि या अर्थानं आपण जीवनयापन करूया. नमो बुद्धाय.